शहरातील नागरिक असुरक्षित असल्याच्या अनेक घटना आपण मागच्या काही दिवसांपासून पाहिलेल्या आहेत आणि आता तर पुण्यातील नेते मंडळींचे नातेवाईक सुद्धा असुरक्षित असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे। यामध्ये पुणे शहराचे जे शहर सरचिटणीस आहेत त्यासोबतच माजी नगरसेवक असणारे पुष्कर तुळजापूरकर जे आहेत त्यांचे सासरे गेल्या 2 महिन्यांपूर्वी ससून रुग्णालयातून गायब झाल्याची घटना घडलेली आहे। उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र 2 महिन्यांपासून ते ससून रुग्णालयातून गायब आहेत। नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊ। माझं नाव पुष्कर तुळजापूरकर, प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर भारतीय जनता पार्टी। खरं तर गेले 2 महिने मी एका विषयावर काम करतोय। तो विषय असा आहे की माझे एक परिचित यांना ससून रुग्णालयामध्ये काही उपचाराकरता दाखल केलं होतं दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी। ही माहिती मला त्यांच्या पत्नी जे आहेत त्याही थोडे मेंटली रिटायर्ड आहेत, हे स्वतः रुग्ण जे आहेत ते थोडे मेंटली रिटायर्ड आहेत, अशा दोघांकडनं म्हणजे त्यांच्या मिसेसने त्यांना ऍडमिट केलं। परंतु नंतर त्यांचा फॉलोअप न घेतल्यामुळे सदर पेशंट कुठे आहे याचं कुठेही आम्हाला सांगपत्ता लागत नव्हता। ते जिवंत आहेत का त्यांच्यावर उपचार चालू आहेत या गोष्टींची काही माहिती मिळत नव्हती। म्हणून मी ससून रुग्णालयाशी संपर्क केला। ससून रुग्णालयाशी संपर्क केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सदर पेशंट हा 4 डिसेंबर पर्यंत आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता। नंतर नातेवाईकांचा संपर्क न होऊ शकल्यामुळे त्याला रिहॅबिलिटेशन सेंटर जे असतात त्या ठिकाणी त्यांना दाखल केलेलं आहे। तुम्ही पुढची माहिती त्यांच्याकडनं घ्या। त्यानुसार मी त्यांच्याकडनं जी पर्याप्त माहिती होती त्या ओल्ड एज होमचा पत्ता, त्याच्यानंतर त्यांचा जो संपर्क क्रमांक याच्यावर संपर्क केला। त्यांनी मला सांगितलं की फुरसुंगीला आमचं ओल्ड एज होम आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सगळे रुग्ण ठेवत असतो। ससूनमधले अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी जात असतात, त्यानुसार यांनाही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। परंतु तिथं गेल्यानंतर मला असं कळलं की ते ओल्ड एज होम आहे, आज ओल्ड एज होम रुग्णसेवा फाउंडेशन संचलित जे वृद्धाश्रम आहे तो बंद आहे। मग त्या जे त्याचे मालक आहेत दादासाहेब गायकवाड यांना मी संपर्क केला, त्यांना फोन केला की म्हणलं अशा ठिकाणी मी आलेलो आहे आणि अशा पेशंटची मला माहिती हवी आहे। ते म्हणले माझ्याकडे ती माहिती नाही, माझ्याकडे जरी तो पेशंट ऍडमिट असला तरी तो परत आजारी पडल्यामुळे मी त्याला बेवारस म्हणून ऍडमिट केलेला आहे। आता याच्यामध्ये दुसरा इश्यू असा झालेला आहे की त्यानंतर त्यांनी मला भारत फोर्स कंपनी जी आहे मुंबईतली या ठिकाणी भेटायला बोलवलं। मी त्या ठिकाणी गेलो असता मला त्या ठिकाणी मोकळ्या मैदानात ससून मधले काही रुग्ण जर्जर अवस्थेतले तिथे ठेवलेले दिसले। मी त्याबाबत त्यांना विचारणा केली की हे काय आहे, म्हणलं की तुम्ही असे पेशंट इथं का ठेवलेले। ते म्हणले सदर जागा ज्या ठिकाणी तुम्ही गेला होता ती भाडेतत्वावरची जागा आहे आणि त्याच्यावर 25,000 रुपये भाडं मी देत होतो। आता त्या मालकाने 10,000 रुपये भाडं वाढवलेले जे मला भरणं शक्य नाही आणि त्यामुळं मला शासनाने जागा द्यावी याकरता मी उपोषणाला बसले। म्हणलं तुम्ही उपोषणाला बसलेला आहात हे ठीक आहे, पण या पेशंटचं काय? नाही म्हणे मी या पेशंटला पण घेऊन आलेलो आहे इथं। त्या पेशंटची अवस्था इतकी भयानक होती म्हणजे एकाच्या पायाला बेडसून झालेले, काही जण मरणासन्न झालेले आहेत, काही जणांना बोलता येत नाही। अशा पेशंटला जर हा माणूस उपोषणासाठी वापरत असेल तर अत्यंत गंभीर बाब आहे। याबाबत मी ससूनचे डीन यांच्या कानावर विषय घातला असता तर मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही म्हणलं एखाद्या संस्थेकडे जेव्हा पेशंट देता त्याच्यावर अकाउंटेबिलिटी तुमची नसते का? त्यांनी मला स्पष्ट नकार दिला। ते म्हणजे एकदा पेशंट त्यांच्याकडे गेला की आमचा विषय संपतो। याचा अर्थ ससून आणि त्या आज ओल्ड एज होमचं काही साठवलं आहे का असा मला संशय येतो। धन्यवाद। एका वेगळ्या विषयावरती आज मी तुम्हाला सगळ्यांना अवगत करणार आहे। काय झाले, माझे एक नातेवाईक ससूनमध्ये बेवारस म्हणून ऍडमिट झाले होते। त्याच्यानंतर तिथं माहिती घेतल्यानंतर दादासाहेब गायकवाड आज ओल्ड एज होम म्हणून वृद्धाश्रमात ठेवल्याचं मला कळलं। मी याच्यासमोर आपल्या फुरसुंगीला जाऊन ते चेक करून आलो, तिथं कुलूप होतं। मग संबंधित जे दादा गायकवाड आहेत त्यांना मी भेटलो तर ते म्हणले मी आंदोलनासाठी बसलोय। म्हणलं कशासाठी आंदोलनासाठी बसले? तर त्यांना जागा हवी आहे, पण जागा हवी आहे म्हणून त्यांनी हे बघा हे
वृद्ध लोक ससूननी त्यांच्याकडं सांभाळायला पाठवले. त्यांची अवस्था बघा तुम्ही. दादा काय नाव तुमचं? तुम्ही इथं किती दिवसापासून बसले? आता महिनाभर झाला. कशासाठी बसले? ते बरोबर आहे. तुम्ही ऍडमिट कुठं होते आधी? ससूनला. ससूनमधनं डॉक्टरांनी तुम्हाला यांच्या जबाबदारीवर पाठवलं, बरोबर आहे. आता इथं काय करताय तुम्ही? तुम्ही आजारी पडलात तर कोण जबाबदारी? ठीक. नाव सांगा. त्यामुळे आता पुणे शहरातील एका भाजपच्याच पदाधिकाऱ्याचे नातेवाईक गायब झाल्यामुळे मोठी चर्चा रंगल्याची पाहायला मिळते. पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर.